नांदेड जिल्ह्याला पाणी टंचाईच्या झळा बसायला देखील सुरुवात झाली आहे। पैनगंगा नदी कोरडी पडल्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील जवळपास 25 गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे, त्यामुळे इसापूर धरणातून पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। सांगलीच्या पलूसमध्ये शेतकऱ्यांनी पाण्यासाठी कृष्णीच्या कोरड्या कालव्यात बसून ठिय्या आंदोलन केलं। कृष्णा कालव्यातून पाणी मिळत नसल्याने हजारो एकर शेती करपू लागली आहे, त्यामुळे पाण्यासाठी शेतकरी आक्रमक झाले। नाशिक जिल्ह्यातील 23 बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची आवक सुरू झाली आहे। सध्या उन्हाळ कांद्याला 1100 ते 1300 रुपये क्विंटलचा भाव मिळतोय। केंद्र सरकारनं कांदा निर्यात सुरू न केल्यास भाव आणखी घसरण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकरी नाराज आहेत। डोंबिवलीत उद्या सर्व हॉटेल बंद राहणार आहेत। अनधिकृत ढाब्यांवर होणाऱ्या मद्य विक्री विरोधात हॉटेल व्यावसायिक आक्रमक झालेत। वारंवार तक्रार करूनही प्रशासनानं कोणतीच कारवाई केली नाही, त्यामुळे प्रशासनाच्या निषेधार्थ बंद पाळला जाणार आहे। देशभरातील सीईटी परीक्षेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात आला आहे। याआधी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीईटी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला होता। आता नीट परीक्षेमुळे पुन्हा एकदा सीईटी परीक्षा लांबणीवर पडली आहे। सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर होईल। कोल्हापुरातील ज्योतिबा डोंगरावर प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे। प्रशासनाच्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। 23 एप्रिलला चैत्र यात्रा आहे। मोठ्या संख्येने भाविक यात्रेला येण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे। पुणे मिरज मार्गावरील जरंडेश्वर ते सातारा दरम्यान रेल्वे मार्गाचं काम सुरू करण्यात आलं आहे, त्यामुळे कोयना एक्सप्रेस आणि हजरत निजामुद्दीन एक्सप्रेसच्या वेळेत बदल करण्यात आला आहे। या दोन्ही रेल्वे आजपासून 4 दिवस 1 ते 1.5 तास उशिरानं धावणार आहेत। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे। गेल्या 24 तासात 42.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं आहे। वाढत्या उन्हाच्या झळा आरोग्याला हानिकारक ठरू शकतात, त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे। वाशिम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी उशिरा येणाऱ्या 50 अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांना धारेवर धरलं। मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी रुजू झाल्यापासून अनेक सकारात्मक कामं सुरू केली आहेत। त्यांनी नागरिकांसाठी तक्रार निवारण कक्षाची स्थापना केली आहे, तसंच श्रमदानातून वृक्ष लागवड आणि स्वच्छता अभियानही राबवलं।